आता किती मोठं साम्राज्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केलं. जवळपास महाराष्ट्रामध्ये असं कोणतंच गाव नाही बाबा जिथं माझे मित्र कंपनी नाही. महाराष्ट्रभर साहेबांच्या व खासदार साहेबांच्या व तानाजी भाऊ या तिघा माणसांमध्ये मी जिल्ह्याभरात आहे. पण महाराष्ट्रामध्ये कुठं बी महाराष्ट्र जाऊ बाबा उज्जैनला इंदोरला इथं कुठं काय आपल्या निवडणूक नाही लढायची, पण तिथं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण लोक कामं जीवनामध्ये राजकारण करताना करा हरकत नाही, परंतु लोक कमवायला शिका. हे आपल्या आई वडिलांचे संस्कार आहे. आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा संस्कार आपल्या आई वडिलांच्या मार्फत आपण कमवलं पाहिजे आणि तीच संपत्ती घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. एवढंच आज माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त मी आपल्याला सांगतो. आणि ज्या प्रकारे तुम्ही 12 वर्ष माझ्यावर प्रेम केलं अशाच प्रकारचं प्रेम आयुष्यात म्हणजे पुढचे येणारे जे दिवस आहे त्या दिवसांमध्ये सुद्धा असंच ठेवावं. आणि मी सुद्धा तुम्हाला गवाही देतो, प्रसंग कोणता असो त्रिवेदी परिवार ठामपणे आपल्या पाठीमागे उभा आहे. आणि कधीही फोन करा, मी असेल, मोहित असेल, आमची श्वेता असेल, कोणी परिवारामध्ये आपल्या पाठीमागं सुखादुःखामध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी आज या कार्यक्रमापासून मी सांगतो. आणि आपण सगळ्यांनी हे कार्यक्रम जे यशस्वी केलं त्याबद्दल मी आपलं आभारी आहे. याच्यानंतर आभार आमचे लहान बंधू मोहित त्रिवेदी हे व्यक्त करते. त्यांना आई वडिलांच्या प्रती संवेदना नाही ही फार मोठी शोकांतिका आहे, फार मोठं वाईट आहे. 11 वर्ष झाले भैया आपण आपल्या वडिलांच्या स्मृती अजूनही आपल्या अंतःकरणामध्ये तेवढ ठेवलेल्या आहे. मी तर असं म्हणेन, जोपर्यंत तुमच्या आई वडिलांनी दिलेले हे शरीर तुमच्यापर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या वडिलांच्या स्मृती तुम्ही अशा जिवंत ठेवाव्यात आणि समाजाला प्रेरणा द्यावी ही भावना आपल्यासाठी मी व्यक्त करतो. या सामाजिक कार्यातून जसे की आपण 111 सायकल वाटप केलं. हे बघा, हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो आणि हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. देण्यासाठी सुद्धा दातृत्व लागतं आणि आपल्या वडिलांच्या स्मृती निमित्ताने करण्यासाठी सुद्धा संस्कार लागतात. दोनच मी त्यांचं कौतुक म्हणून नाही बोलत आहे, आपल्याला थोडंसं मुद्दा लक्षात घेण्यासारखं आहे. पुढची पिढी आपल्यासाठी काय करते लक्षात घ्या. वाक्य एवढंच एक वाक्य मला बोलायचं आणि थांबायचं आहे. पुढची पिढी आपल्यासाठी काय करणार आहे हे आपल्याला काहीही माहीत नसताना त्यांच्यासाठी आपण हजारो लाखो करोडो रुपये खर्च करायला तयार आहे. पण मागच्या पिढीने आपल्यासाठी किती केलेलं आहे हे सगळं आपल्याला माहीत असताना त्यांच्या स्मृतीसाठी आपण 1 रुपया पण खर्चाला तयार होत नाही, हे अतिशय दुर्दैव आहे. तिथून तो आदर्श तुम्ही घ्या. मागच्या पिढीने आपल्यासाठी खूप काही केलेली, अंगा खांद्यावर खेळवलं, लहानसं मोठं केलं, हे सगळं केलेलं असताना त्यांच्या स्मृती जिवंत ठेवा. आणि हे कार्य, या कार्याचा सर्वांनी आदर्श घेत आपणही त्या कार्याच्या प्रती प्रेरित व्हा हा भाव व्यक्त करतो. आणि त्यांच्या स्मृती निमित्ताने हा कार्यक्रम आहे. राजू भैया त्रिवेदी, आपण सर्वजण त्यांना भैया साहेब म्हणून ओळखत होता, त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो आणि आपल्या या ठिकाणी वाणीला विराम देतो. उपस्थित सर्व संत महंतांच्या चरणावर वंदन करून आपल्या सगळ्यांची राजा घेतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. आज पुरुषोत्तम महाराजांचा कीर्तन या ठिकाणी लाभलं. आपण विचार केला तर आज आम्ही हा 11वा वर्ष वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घेत असतो. दुर्भाग्य बघा, आज आम्हाला वडील नाहीये आणि आम्ही आज कार्यक्रम घेतो. परंतु इथंच मातोश्री वृद्धाश्रम आहे. ज्या मुलांना आई वडील आहे त्या वृद्धाश्रम मध्ये ते आपल्या आई वडिलांना टाकतोय. दुर्भाग्य बघा, आज आम्हाला वडील नाहीये, आज त्यांना सगळं आई वडील असताना सुद्धा तिथं ते लोक टाकताय. आपल्याला हेच सांगू इच्छितो, आज आपल्याला आई आहे, वडील आहे, तर आज खऱ्या अर्थाने त्यांना वेळ द्या आणि आपले जे काही इच्छा आहे, आपली वेळ आहे, आपल्या वेळ आई वडिलांसोबत घाला. ही वेळ परत येणार नाही. एक वेळेस आई वडील निघून गेले तर नंतर पश्चाताप करायला आपल्याकडे वेळ नाहीये. आज ज्याच्या मागं वडिलाचं छत्र नाहीये, आज त्याला विचारा वडील काय असतो. आज आम्हाला माहित आहे वडील नसताना किती संघर्ष करावा लागतं, काय करावं लागतं. तुम्हाला वाटत असेल आम्हाला सगळ्या काही गोष्टीची उपलब्धता आहे, परंतु तसं काहीच नाहीये. सगळं काही पैसा नसतो, पाठबळ हे महत्वाचा असतो. घराचा करता माणूस नसलं
तर तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मागे कोण आहे आणि काय केलं पाहिजे. तर आज आपल्याकडे आई वडील आहे, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांचं जे काही असेल, आई वडिलांनी रागवलं जरी असेल तर आई वडिलांवर तुम्ही धावून जाऊ नका. आई वडील आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला सांगू इच्छितो. हेच आपल्याला या ठिकाणी आज 11 पुण्यस्मरणानिमित्त सांगू इच्छितो. आणि जसं भैयांनी सांगितलं की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं, आपल्याला सांगू इच्छितो बाबा, मागील 11 वर्षापासून आम्ही लोकांसाठी धावतोय. 15 वर्षी 2015 सर्वप्रथम या जीवनामध्ये ज्यांनी आमचं जीवन घडवलं, आमचे वडील स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थाने आपण विचार करायला गेलं तर आज 11 वर्ष झाले, हा 11वा वर्ष आहे. आणि 11व्या वर्षामध्ये आज हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत. खऱ्या अर्थाने 2014 साली जेव्हा वडील गेले, प्रत्येकाला जीवनामध्ये आई वडिलांचे लाभ प्रत्येक माणसाला लाभावे अशी सगळ्यांची इच्छा असते. परंतु वेळेअभावी वय कमी असताना सुद्धा एक वय मर्यादामध्ये वडील सोडून गेले. कोणताही पाठबळ नव्हता. त्या काळामध्ये माझं वय होतं 14 वर्ष, मोठे भाऊचं वय होतं 22 वर्ष, बहिणीचं वय होतं 17 वर्ष. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर इतक्या कमी वयामध्ये घराचा जेव्हा करता माणूस जातो तर तेव्हा आपल्याला कळतो की आपल्या मागे कोण आहे कोण नाही. परंतु या 11 वर्षामध्ये वडील जरी नव्हते, पण वडिलाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब. नमस्कार, मी सुमित शिवकिशोर त्रिवेदी, शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख, तसंच स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. आज आपल्याला सांगू इच्छितो की स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानला आज 11 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला 11 वर्ष पूर्ण होतोय. आणि 11 पुण्यतिथीनिमित्त आम्ही 111 सायकल वाटायचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. आणि आपण बघू इच्छितो की इथं असे मुली आहेत की जे शिक्षणाला त्यांना मदत व्हावी आणि जे 3-3, 4-4 किलोमीटर लांबून प्रवास करून शाळेला जातात. या सायकल द्यायचा माध्यम एकच आहे की मुलींना शाळेला जायला सोपं पडलं पाहिजे. आणि शाळेला जरी सोपं पडलं पाहिजे तरी मी सगळ्या मुलींना आव्हान करेल, आपण बघताय की परिसरामध्ये आता मोठा हायवे झालेला आहे. तर सायकल तर आम्ही देतोय, परंतु याच्यानंतर पालकांचं सुद्धा आपल्या मुलींवर लक्ष असलं पाहिजे की सायकल चालवताना आपल्या मुलीला सायकल येते का नाही. आणि हायवेला जात असताना माझं असं मत आहे की मुली जर मॅच्युअर्ड असेल तरच आपण त्यांना हायवेला सायकल द्या, असं मी सगळ्या पालकांना आवाहन करतो. काय सांगाल, फारच किमती वस्तू दिली तुम्ही. कारण लहानपण जे असतं, लहान मुलांना फारच आनंद वाटतो तिचं. हे आता 111 सायकल आताच नाही, याच्या मागं सुद्धा आम्ही 111 सायकल वाटण्याचा संकल्प घेतला आहे. हे म्हणजे 111 222 सायकल झालेले आहेत. आणि 222 सायकल द्यायचं माध्यम एवढंच आहे की आपण बघताय की आता महागाई वाढते आणि मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांना सायकल द्यायचं एवढंच आहे की कुठंतरी पॉकेट अर्निंग जी असते, त्या पॉकेट अर्निंग मध्ये 10,000 12,000 लोकांना पगार असते. तर 10-12 हजार मध्ये आपण बघतोय की आता आपल्याला संसारिक जीवन जगता येत नाही. तर सायकल द्यायचं माध्यम एवढंच आहे की त्यांना कुठंतरी एक आधार भेटला पाहिजे. म्हणजे आणि तुम्ही बघताय की आता या सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी चांगलं शिक्षण करावं आणि आपल्या आई वडिलांचं नाव स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी प्रतिष्ठान की सचिव। आज मेरे को यहाँ पर आकर, महाराष्ट्र में आकर 10 साल हो गए।
और जब से मैं यहाँ पर आई हूँ, मेरी शादी हुई है, जब से मेरे ससुर जी की डेथ हुई है, तब से लेकर आज तक 10 से 11 साल में कुछ ना कुछ उनके पुण्यतिथि पे हमने गरीबों को कुछ ना कुछ दान करा है। सबसे पहले साल में हमने टैंकर दिए, फिर उसके दूसरे साल में एम्बुलेंस, फ्री एम्बुलेंस जनता को दी, फिर उसके बाद शव पेटी, उसके बाद टैंकर वाटप, उसके बाद कुछ ना कुछ चालू रहता है। बच्चों को साइकिल दी, वॉच, ये अपन ने सिलाई मशीन दी, और उसके बाद अभी फिर से हमने बच्चियों को साइकिल दे रहे हैं। और आज यहाँ पर जो सबकी बच्चियों के चेहरे पर जो खुशी है, उसको देखकर और डबल खुशी हो जाती है कि जब हम गरीबों के लिए इतना करते हैं, हमारे हिस्से में भले ही उसका आधा आए, लेकिन जब हम गरीबों के लिए उतना करते हैं तो हमको उसकी जो खुशी होती है, उससे डबल खुशी हमको मिल जाती है। धन्यवाद। माझं नाव साक्षी भानुसे आहे आणि मला सायकल भेटली म्हणून खूप आनंद झाला आणि मी भैयांचा खूप थँक्यू करते, कारण त्यांनी मला सायकल घेऊन दिली आणि थँक्यू सो मच. किती आनंद वाटतो? खूप. मला सायकल भेटून खूप आनंद झाला आणि मी त्यासाठी त्रिवेदी भैयांचे आभार मानते. थँक्यू. तुझं नाव? माझे नाव संध्या दामोदर थोरात.
काम तुम्ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.